विदाऊट चाल बरं. विदाऊट काय आहे? हरभऱ्याची भाजी ना, म्हणजे पुरी सारखाच प्रकार एक प्रकारे आहे ना. बघू शकता हे एवढं वावर आहे, तो पावर आहे तो टाईप सगळे लाईनशीर चाललेत आहे ना, मस्त असे. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा डे 2 आहे, हा दुसरा दिवस आहे. दुपारचे 12:30 झालेत आणि सकाळी जरा थोडं लेट वगैरे उठलो, सकाळी सुरुवात नाही करता आली व्हिडिओची. तर आता व्हिडिओची सुरुवात होती आणि आता आम्ही चाललोय पाणी भरायला. आता पाणी भरायला असं चाललंय की 2 दिवस झालं पाणी नाही आलंय, तर मी तुम्हाला दाखवतो. ते लोक पाणी भरतात आणि आपण पण त्यांना हेल्प करूया. तर ही गावची जर्नी, गावची लाईफ आहे, तर ती जशी होईल तशी तुम्हाला दाखवायची प्रयत्न करेल मी. भरला ड्रम? अरे एवढा ड्रम थोडी जाता येणार आहे. अरे पण चांगलं असतं पाणी हे. अच्छा, नाही म्हणजे प्यायला चांगलं आहे का? असं वापरायचं आहे ना. हा मग ठीक आहे. असं घेऊन जावं लागेल ना खाली, आणि इथून असं खाली तुम्ही गाडी दिसत असेल. चुंबळ कशी करायची दाखव. अशी चुंबळ करायची डोक्यावर. चला सावकाश जा दादा. चल, एक तू घे, एक मी घेतो. चला आता पाणी घेऊन डायरेक्ट खाली. ॲक्च्युली गावाला हेच सगळं आहे, असं पाणी वगैरे भरणं आणि गावची लाईफ सगळं एक्सप्लोअर करणं. बापरे. चला मी आता कॅमेरा बंद करतो, नाहीतर मला जमणार नाही एका हाताने. चलो बाय. गाडी धुवायची आता. चला आता गाडी धुवायची आहे. गाडी आता धुतली मस्तपैकी, तिकडं वॉश होऊन आता सुकतीये. चला आता पाणी भरायला हापशावर. प्यायचं पाणी भरायला आता हापशावर. मला काय वाटलं हापशा हा बंद झाला, हा गावचा. सगळं गाव याच्यावरच जगतंय, हापशावरच ना. बापरे, बऱ्याच दिवसापासून तो हापशा आहे ना. जिवंत पाणी म्हणतात त्याला, ते कधीच आटत नाही. हे मंदिर आहे पण गावचं, खंडेराव महाराजाचं मंदिर आहे. आता बंद आहे सध्या, आपण असं दर्शन घेऊ. आता आम्ही हापशावर आलो आहे. ते बाजूला जरा सॉरी बॅकग्राऊंड नॉईस येईल तुम्हाला, इथे काहीतरी काम चालू आहे वाटतं, सिमेंटिंग वगैरेचं. आता इथे हापशाला पाणी आता भाऊ हापसतो. स्पेसिफिकली आवाज माझा व्यवस्थित येणार नाही. ही ग्रामपंचायत आहे, तुम्ही बघू शकता, आणि इथे समोरच हापशा आहे. हे असं गावची सगळी लाईफ असते, हापसून पाणी. कारण हे प्यायचं पाणी, आता ते तुम्ही बघितलं मागच्या क्लिप्समध्ये, ते सगळं वापरायचं पाणी होतं. मला जेवढं आठवतं आहे, इथे शाळा होती, तुम्ही बघू शकता, एक जिल्हा परिषदेची शाळा होती. तर मी खूप लहानपणी यायचो. हां हे बघा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे. तर ही शाळा होती, तर आता वाटतं बंद झाली आहे काही कारणास्तव, म्हणजे काय माहीत नाही मला की कधी बंद वगैरे काय. पण आता ही शाळा होती आणि इथे अंगणवाडी होती. तर मी लहानपणी यायचो. तर आता हा रस्ता वगैरे एकदम कच्चा होता, तर इथे काम चालू वगैरे आहे जरा थोडं रस्त्याचं. आणि समोर हा राजवाडा बोलतात, राजवाडा. तर हा तो रस्ता आहे, राजवाडा वगैरे. आणि हे इकडे छोटीशी दुकानं वगैरे होती, या दुकानामधून आम्ही गोळ्या वगैरे बिस्किटं घ्यायचो. आणि एक खंडा घेतो आता. चला नानू, तुला बॅलन्सिंग कसं आहे का एवढं? तिचा बॅलन्स बघा, विदाऊट डोक्याला हात लावता. आता विदाऊट चाल बरं, विदाऊट असा बॅलन्स आहे, आणि जड पण आहे ना. आता मीच एवढं पकडतोय, उतार आहे. आणि तो अशी असते गावची लाईफ बाबा. तरी याच्या आधी नाही मी भरलंय पाणी, मी लहानपणी असताना भरलंय पाणी, ह्याच हापशाहून भरलंय. हवा टाईट बाबा. पहिलं मी भरायचो, आता नाही. सायकलवरनी पण भरायचो, सायकल असायची नानाची, त्याच्याने भरायचं. आपण जाऊ मळ्यामध्ये. मळ्यामध्ये काय काय लावलं? कोथिंबीर लावली अजून. जाऊ जरा थोड्या वेळानं, ऊन लय, ऊन उतरलं की जाऊ मळ्यामध्ये. चला तर मग असा हबीबी लुक करून आम्ही निघालो आता मळ्यामध्ये, आहे ना. ते आपण मागून जायचो ना रे मग. आता आम्ही चाललोय सगळे मळ्यामध्ये, आणि सगळे आता पुढचे बघा
दादा, वहिनी, मम्मी, छोटी बहीण, नानी सगळे पुढे आहेत, चालतात आहेत. आता मळ्यामध्ये चाललो आहे आम्ही. आणि आता बघूया मळ्यामध्ये काय रे, मळ्यामध्ये आपलं काय काय टाकलं आहे पीक? सोयाबीन आहे, सोयाबीन आहे, अजून काय? भुईमुग आहे, हां मका आहे आजूबाजूला. मका पण आहे, हा. चालेल. कोथिंबीर पण लावली आहे. हा. चला, ऊन बघा, ऊन भयानक ऊन आहे. ते रस्ता बनवायचं काम चालू आहे सगळं. कसं जायचं? हे बाबा इकडं हो, मारल बिरल ती. ओढा आहे ना, भारी आहे. चला आता आम्ही चाललो आमच्या शेतामध्ये, मळ्यात. आणि छोटासा ओढा दिसला तिकडे. आणि हे मक्याचं शेत. आता मी काल 2 दिवस झाले मी याला बोलतोय बाजरी बाजरी, पण मक्याचं शेत आहे. असे सगळे लाईनशीर चाललेत आहे ना. च्या आधी मला असं वाटतं पूर्ण असं जंगल टाईपच आहे ते. हे करून ओढा काय बोलतात पार करून जावं लागेल. सोयाबीन आहे ना सगळं, सोयाबीन सगळं. आपल्या पण शेतात मम्मी सोयाबीनच आहे ना. आता पेरू तोडायला चाललोय आम्ही. पेरू गावातले ताजे ताजे. हे आहेत का पेरू? हे पेरूचं झाड आहे ना हे. हा काय नानू, हा कोणतं आहे? नाही नाही, हे कोणतं आहे? मला भुईमुग वाटतं. हा, शेंगा शेंगा, भुईमुग. भुईमुगचं वावर बघू शकता तुम्ही. कुठे पेरू बघू? बघू रे बाळा पेरू. तू तर खातोय पेरू. अरे वा, भारी आहे का? कच्चे आहेत ना. हे बघ पेरूचं झाड आहे ना, पण कच्चे आहेत एकदम, छोटे छोटे आहेत. आता हे काय खायचे या पुरते नाही ते. चला मग आता काय, पकलेले नाही अजून. चला, पेरू कच्चे आहेत, नाही खाऊ शकत आपण. नाही कच्चा आहे पेरू. मग तुम्हाला मग तो रस्ता नाही माहिती आपला. परत सगळं आता रिटर्न जावं लागतंय. काय हे? सोयाबीन शेंगा, सोयाबीनचं. सोयाबीनची शेंग आहे ना ही. सोयाबीनचं भारी आहे बघ, केवढं झालं सोयाबीन. जे आपण डुकराला खायला घालतो. सयाजी बाबा आणि साखराई. मग त्यांचे आई बाप आहे. पण आम्ही लहानपणापासून तेच समजतोय, साखराई आणि सयाजी बाबा. आणि मायल्या घासकाची राब असं ते. मग हे त्यांचे पूर्वज आहेत असं. त्यांचे आई बाप. साखराबाई ही असणार. असं कसं हे असणार? संभा बाबा. संभा बाबा आणि साखराई. आणि त्यांचे आई वडील असतील. पाया पडा बाबांना. वरती बघा. अजून लांब आहे आपली दिल्ली. हे तरी बरं आले तिघांना, ते एवढं येणार नाही. लागली. चलो पंजोबा, खापर पंजोबा. बापरे, पहिला तरी रस्ता होता, आता रस्ताच नाही. बघा आपलं शेत इथून तिथपर्यंत, एंड पर्यंत हा सगळा सोयाबीन. मस्त आहे ना आपलं शेत. आणि हे कोणतं आहे, कोणता मळा आहे मामी? हा सागाचा बाग आहे. बापरे, बघ कसं एकदम असे लाईनी शीर दिसतील तुम्हाला. हे आपला मळा आहे. हो ना, बघ ना, दाखवतो मी सगळं शेत आपलं. सोयाबीन टाकला यावर्षी, पण जरा थोडं काय बोलतात त्याला, पीक थोडंसं जळालंय. कारण हे तुम्ही बघू शकता, हे असे थोडीशी पानं हे झालेली आहेत. तर हा आपला पूर्ण मळा आहे. हा आपलं हे पूर्ण शेत आहे. तुम्ही बघू शकता, हे एवढं वावर आहे, तो पावर आहे, तो टाईप. गावाला येऊन ह्या तरी गोष्टी एक्सप्लोर करायला भेटतात आहे. कारण हे एकदम इपिक आहे, जे की आपल्याला वर्षा, 2 वर्ष, 5 वर्षांना बघायला भेटतं. सो
आलोय आता तर सगळं एक्सप्लोर करून घेऊ. तुम्ही काय करताय सध्या लेडीज? हरभऱ्याची भाजी दाखव बहिणी अशी जरा हातात. हरभऱ्याची भाजी ना, ते ढाळ येतात ना हरभऱ्याचे. नानी तुम्ही लय काढली बघू. कवळी आहे ना, हरभऱ्याची भाजी काढायचं चाललंय. पण इथं कशी लागली ही हरभरा? बघा एवढी भाजी गोळा केली. भुईमुंग बघा, भुईमुंग खायच्या शेंगा, भुईमुंग. हे बघ कोथंबीर बघ, हे बघ कोथंबीर. धन लागले, धन सगळं. हे बाई कोथंबीर आहे ना मम्मी, कोथंबीर आहे ना. धन हे बघ फुलं आलेत बघ इथे. हे बघ धन, हे बघ धन लागले बघ. भारी ना बघ कोथंबीर, कोथंबीर आहे सगळी. भेंडी आहे इकडे. अरे भेंडी आहे सगळी, भेंडी. गावठी भेंडी बर का ही ना. तर मी मस्त वाचतो एकदम. गावरान कोथिंबीर छान आहे एकदम. धना तुम्ही बघू शकता, धना आहे एकदम कोथिंबीरचा ऑर्गॅनिक वास. चलो अपना वावर है ये, अपना वावर है, वावर वावर है तो पावर है बाबा. तसंच सरळ चालत या. मला मोर बघायचा आहे ना, आणि मी नाही बघितलाय मोर अजून. अरे ना मोकळत नाही ना बाबा. मला बघायचा मोर, मी नाही बघितला अजून. असं उडताना दिसत नाही. तेच लवकर चला. बापरे, आता चाललोय घरी. रान वगैरे फिरलं, आता घर पे. अजून काय बघायचंय का? थंड पाणी, एकदम रांजणातलं पाणी दिलं त्या केदू दादाने आपल्याला. आणि आता आपण हे मी सगळं का घातलंय, ऊन बघू शकता तुम्ही, भयानक ऊन आहे. आणि सगळं मोकळं आहे ना, त्याच्यामुळे जास्त ऊन लागतंय. चलो, सो फार सो गुड. हे बघ फूल कसं आहे, गुलाबी कलर आहे. तेच फूल आहे ना, सेम कलर आहे ना. भारी. कसलं फूल आहे बघ. भारी, दोन्ही कलरचे. चला आता झालं सगळं, शेत वगैरे फिरून सगळं रान वगैरे बघून झालंय. आता आपण चाललोय घराच्या दिशेने. मगाशी आपण आलो तो ओढा मस्त वाहतोय, बघू शकता तुम्ही. चल बघू किती घेतले. मस्त सुंदर दिसते. चला. पाववाला चांगले काय पाव चांगले असतात काय? गावाला अशा पावाची पद्धत आहे विकायची. भारी आहे ना, बोलायची गरज नाही, डायरेक्ट अशीच विक्री आहे. चला आता एक रेसिपी बनवतो आम्ही. काय घाऱ्या, त्याच्यासाठी सगळं साहित्य वगैरे घेतलं मम्मीने. गुळ कापायचं काम चालू आहे. हे काय? हे डांगर कापून घेतले. आता डांगर म्हणजे भोपळा, भोपळा, लाल भोपळा. आता हे शिजवायचं आपल्याला. आणि आता आपण गुळ कापायचा आहे. ठेव शिजायला. हे गुळ दे जरा खायला. भारी गुळ खा. है ना गावठी कोथिंबीर. अशी दाखवा मस्त गावठी कोथिंबीर. हे फुलं पण घ्यायचे ना.
भारी आहे ना. गावठी कोथिंबीर रानातली. झाला ना पूर्ण कापून गुळ. आता चला आता एकीकडे चहा चाललाय. चला पाणी टाकणार थोडं याच्यात. एक एक काढून घ्यायचं त्याला. अर्धा किलो होतं. याला गावठी भाषेत डांगर आणि असं नॉर्मल भोपळा बोलतात ना. मग हे डांगर आहे. अच्छा आता काय साल काढून घ्यायची ना. साल काढून घ्यायची. काय का मोसंबी मोसंबी अशी केली व्हिडिओ मध्ये बोलल्यावर. येऊ दे ना त्यात काय. हे काय जर घ्यायची मोसंबी नाही आणलंय जिरे सूट वेलची. चला तर आता मम्मीने पूर्ण ते डांगर जे आहे डांगर ते सगळं असं कट करून घेतले. साल पण कापून घेतली. आणि इथे तुम्ही बघू शकता हे काय गुळ. चला आता गुळाचा पाक खाली घ्यायचा आहे. याच्यात मम्मी बोलते की टाकायचंय. नाही याच्यात आहे ना टाकावं लागणार आणि पीठ मळावं लागणार याचं आपल्याला घाऱ्या होण्यासाठी. गव्हाचं पीठ ना. गव्हाचं पीठ गुळाचा पाक आणि मग एकत्र मळायचं आणि मग त्याच्या पुऱ्या करायच्या. अशी काहीतरी प्रोसिजर आहे सगळं. सूट वेलची जायफळ. सुंठ वेलची आणि जायफळ कुठून घ्यायचं. वास छान आला. तर ह्याच्यात टाकलं ना ते डांगर टाकलं. आता नानी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे ना नानी हे. तर हे गव्हाचं पीठ टाकतील. लाईट जाऊ नको. लाईट जाऊ नको. गेली का काय. ही काय काय घेतले तू मिश्रण याच्यात. सूट वेलची हा. आणि साखर बारीक होण्यासाठी. बाग साखर हा साखर वाटून घेतली ना मिक्सरला. हे कसं बारीक झालंय बघ. आता याच्यात टाकायचं. आता ते नानीने पीठ घेतलं त्यात हे सगळं पावडर टाकली. एवढं तेल. चला आणि पीठ झालं इकडे है ना. असं झाकण आहे ना ते झाकणाने असं कट करायच्या पुऱ्या. 4 होतात ना एका ह्याच्यात. टाकायच्या ना आता पुऱ्या एक एक. मस्त फुगलं का ना टवटमीत. पण ठीक आहे. ऑल राईट गाईज. तर संध्याकाळचे 6:30 झालेत. जस्ट फ्रेश वगैरे झालो मी आणि आता थोडंसं काम आहे. कारण सगळंच जर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं तर व्हिडिओ 1 तासाचा बनेल. जवळ 1-1.5 तासाचा बनेल. तर मी सगळ्याच गोष्टी नाही दाखवू शकत. तर आता काय झालं आहे गौऱ्या ज्या असतात जे वाळवण बोलतो ना आपण ते वाळवण. तर ते वाळवण सगळं भिजलं आहे. आता ते सगळं दाखवतो तुम्हाला. आता मम्मी हे सगळं काय मम्मी सांग टोपलीमध्ये तुझ्या गौऱ्या घेऊन चालल्या. चला घ्या आता थोडं थोडं सगळ्यांनी. मी पण एक घेतो. मग याला नाना पूर्ण कवर कशाने करतात. शेणानेच करतात ना. हा शेणानंच कव्हर करत असते गौऱ्यांनी. वातावरण बघू शकता तुम्ही कसं झालं एकदम. पण सगळं हेल्प आउट करतो कारण हेल्प करणं गरजेचं. कारण भरपूर क्वांटिटीमध्ये येते वाळवण. तर आय होप गाईज तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. कमेंट करा तुम्हाला कसं वाटतं आहे माझे हे गावचे व्हिडिओज. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता उद्या तर निघतो आम्ही. उद्या संडे आहे. तर बघूया आता उद्या कसं जमतं. उद्या व्हिडिओ जर बनवायला मला चान्स भेटला तर मी नक्कीच करेन. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.